अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे। बऱ्याच लोकांनी सेवा केली असेल, उपाय केले असतील, महाराजांच्या सेवा केल्या असतील, सारामृतचं पारायण केलं असेल, महाराजांना वेगवेगळ्या पद्धतीचे नैवेद्य दाखवले असतील आणि आज महाराजांची पुण्यतिथी साजरी केली असेल तर बघा 10 मे शुक्रवार अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेला आपल्याला विष्णू लक्ष्मीची पूजा करायची, तशीच पितरांची सुद्धा पूजा करायची। सगळ्यात पहिल्यांदा आपण अक्षय तृतीया दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती आणि आपल्या घरातील स्वच्छ घर पुसून घ्यायचं आहे, उंबरा पुसून घ्यायचा आहे, उंबऱ्याला हळदीचं लिंपण लावायचं आहे, दारामध्ये रांगोळी काढायची आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा या दिवशी अक्षय तृतीया दिवशी पितृंची पूजा करायची। पितृंची पूजा केल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी एक दिवा लावायचा आहे। तो दिवा तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदळावरती मातीचा दिवा तिळाचं तेल घालून त्यामध्ये 2 वाती घालून दक्षिणेला तोंड करून दक्षिण भिंतीला ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात तुम्ही पितृस्तोत्र आणि पितृंचं नामस्मरण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीची आणि विष्णूंची पूजा करायची आहे। या दिवशी आपल्या घरामध्ये एक उपाय मी सांगणार आहे, तो आवर्जून करायचा आहे। बघा आपल्या घरात येणारी प्रत्येक व्यक्ती जी आहे ती चांगल्याच मनाने येते असं नाही, कारण कसं आहे बघा, तुमच्या घरामध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे, तुमची मुलं नोकरीला लागलेले आहे, तुमच्या मुलांचं चांगल्या मुलीशी लग्न झालेलं आहे, तुमचं घर हसतं खेळतं, संसार सुखाचा चालू आहे, हे प्रत्येक व्यक्तीला पाहवतं बघवतं असं नाही आहे। प्रत्येकाची नजर तुमच्या घरावरती चांगली असेल असं नाही। समोरून येणारी व्यक्ती तुमच्याबद्दल समोर चांगलं बोलेल, म्हणेल वा तुमचं छान चालू आहे, बरं झालं, असंच चालू असू दे, पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल चांगली भावना आहे का वाईट भावना आहे हे आपण ओळखू नाही शकत। आणि म्हणून आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे, कारण आपल्या घरामध्ये येणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची वाईट नजर त्या उपायामुळं बाहेर घराच्या बाहेरच राहू शकते, त्यांची नजर आपल्या घरावरती वाईट नजर लागणार नाही। तर उपाय जो आहे तो लवंगाचा आहे। 16 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत। ह्या 16 लवंगा ज्या आहेत त्या आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची। आपली देवपूजा केल्यानंतर आपण ह्या 16 लवंगा घ्यायचे। आपल्या घरामध्ये आपण पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावूनच पूजा करायची असते, कारण कुठल्याही कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलन होते, तसंच आपल्या देवाची सुद्धा पूजा आपण दिवा लावूनच सुरुवात करायची असते। तर दिवा अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर तुम्ही आपल्या उजव्या हातामध्ये 16 लवंगा घ्यायच्या। ह्या लवंगा ज्या आहेत ना त्या अखंड न तुटलेल्या न फुटलेल्या, त्याच्या पुढं त्या लवंगाच्या पुढे एक फूल असतं बघा, गोल गट्टू असतो, ही असलेलीच 16 लवंगा घ्यायच्या। त्या 16 आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि आपण देवासमोर आसन घेऊन बसायचं, कुलदैवताला प्रार्थना करायची, कुलदेवीला प्रार्थना करायची, स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची, वास्तुदेवता पितृदेवता मातृदेवतांना प्रार्थना करायची आणि त्यानंतर 16 वेळा तुम्ही श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं। श्री महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहे आणि हे महालक्ष्मी अष्टकम म्हटल्यानंतर ह्या 16 लवंगा ज्या आहेत त्या एखाद्या लाल कापडमध्ये ठेवायच्या, त्याची पुरसुंडी बांधायची आणि ही पुरसुंडी आपण आपल्या दरवाजाच्या मुख्य दरवाजा जो आहे त्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे आपण उंबऱ्यातून आत येतो, आत आल्यानंतर आपल्या घरावरती मध्य सेंटरला बांधायची। उजव्या हाताला डाव्या हाताला असं काही नाही, कारण येणारी जी व्यक्ती आहे त्या पुरसुंडीच्या खालून आली पाहिजे। अशा पद्धतीनं तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला ही पुरसुंडी बांधायची। यामुळे काय होईल, तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीची जी नजर आहे, जी वाईट दृष्टी आहे ती त्या लवंगाच्या खालून आल्यामुळे ती नजर घराच्या बाहेर राहील आणि तुमच्या घरात येणारी नकारात्मकता, त्यांच्या वाईट नजर जी आहे ती तुमच्या घरामध्ये येणार नाही।
तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा उपाय या अक्षय तृतीया दिवशी करायचा आहे. उंबऱ्याला लिंपण हळदीचं का लावायचं, तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येऊ नये, त्या उंबऱ्याच्या बाहेरूनच अलक्ष्मी बाहेर जावी यासाठी आपल्याला प्रत्येक पौर्णिमा, अमावस्या, मंगळवार, शुक्रवार, गुरुवार तुम्ही दररोज जरी हळदीचं लिंपण उंबऱ्याला केलं तरी चांगलंच आहे. तर हा 16 लवंगाचा उपाय जो आहे हा तुम्ही अक्षय तृतीयाला न चुकता करा. त्यामुळं तुमच्या घरामध्ये येणारी नकारात्मकता, शेजारी संबंधित जे कोणी आहे त्यांच्या मार्फत येणारी नकारात्मकता, वाईदृष्टी येणार नाही एवढं निश्चित. आणि तुमच्या घरात तुम्ही हा जो उपाय आहे तो सकाळी केला तर खूप चांगला. पण कसं आहे, स्त्रियांना बरीच कामं असतात, स्वयंपाक असतो, देवपूजा असते, घरात साफसफाई असते, लहान मुलं असतात, वयस्कर माणसांचं आजारपण असतं, काही ना काही घरातल्या स्त्रियांच्या अंगावरती जबाबदारी असते. म्हणून तुम्ही दिवसभरात कधीही पण केला तर चालेल, पण शक्यतो सकाळी जर हा उपाय केला तर चालेल. कोणीही हा उपाय करू शकतं. तुमच्या घरातल्या दादा लोकांनी जर केला तरी चालेल, तुम्ही केला तरी चालेल. मुली असतील तर मुलींकडून करून घेतला, मुलं असतील तर मुलांकडून करून घेऊन ती पुरचुंडी जरी तुम्ही मुख्य दरवाजाच्या मध्य सेंटरला आतल्या बाजूला बांधली तरी चालेल. त्यामुळे तुमच्या घरात सुख, शांती आणि लक्ष्मी प्राप्ती होईल, नकारात्मकता दूर होईल. हा छोटासा उपाय जो आहे हा तुम्ही जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. कारण कुणाच्या नाही कुणाच्या घरामध्ये अडचण असते, दुःख असतं, संकट असतं, नजर लागलेली असते त्या घरात, तर ती दूर होते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, नेहमी तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता. स्वामी समर्थ महाराज तुमचं नेहमी चांगलं करतील. दुसऱ्याचं वाईट जर तुम्ही चिंतला तर महाराज तुमचं वाईट करायला कमी करणार नाही. त्यामुळे नेहमी सदैव दुसऱ्याचं चांगले विचार करा, चांगलं चिंता, तुमचं चांगलं होईल. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे तुम्हाला कळतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.